रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांच्या वतीने संप्रदाय नंदुरबार अंतर्गत पादुका पूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। रामानंद संप्रदाय जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने अथक प्रयत्नातून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे पादुका पूजन सोहळा दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन दिवसभरातून करण्यात आलेले आहे। पादुका पूजन सोहळा श्री महाकाली माता मंदिर सोरापाडा अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अक्कलकुवा शहरातून पादुकांचे सवाद्य भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। यावेळी अक्कलकुवा परिसरातील व पंचक्रोशीतील संत महंत सामाजिक कार्यकर्ते भाविक भक्तगण आणि विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी यांनी उपस्थिती राहावे या ठिकाणी असे आवाहन करण्यात आलेले आहे। गुरुपूजन सोहळा संपन्न होणार असून पादुका पूजनानंतर प्रवचनाचा लाभ या ठिकाणी होईल। या ठिकाणी वय 7 ते 13 वर्ष पर्यंत मुला मुलींना बाल उपासक दीक्षा आणि यानंतरच्या वयातील व्यक्तींना उपासक दीक्षा सगळ्यांसाठी व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या प्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना फवारणी पंप या यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे। यानंतर महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आलेले आहे असे रामानंद संप्रदायाच्या नियोजन समितीच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। चंद्रकांत चव्हाण, 3G News 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय सियाराम। मी संगीता शांताराम वाळके, जन्म प्रवचनकार, पीठ ॲम्ब्युलन्स प्रमुख, उत्तर महाराष्ट्र पीठ। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यामध्ये 17 डिसेंबर रोजी जो पादुका दर्शन सोहळा होत आहे, त्या पादुका दर्शन सोहळ्यासंबंधी सर्व अक्कलकुवा भक्तवासियांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी सगळ्यांना गेल्या 8 दिवसापासून ही महिला टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि सगळ्यांना एकच आवाहन करण्यात येते की या कार्यक्रमाला 17 डिसेंबर रोजी या अक्कलकुवा तालुक्यामध्ये या गावामध्ये परसोडा कालिक देवी मंदिर या ठिकाणी भव्य दिव्य अशी त्या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे। त्या मिरवणुकीमध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यातील जे वाद्य आहे, त्या ठिकाणी विविध ढोलताशे आहेत, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची आपली पथकं असतील, त्या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सर्व सहभागी होऊन अशी भव्य दिव्य त्या ठिकाणी ढोलताशाच्या गजरामध्ये आपल्या भव्य सिद्ध पादुकांची मिरवणूक त्या ठिकाणी या गावातून निघणार आणि त्या ठिकाणी ती मिरवणूक अशी भव्य दिव्य या ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी पादुकांचं गुरुपूजन केलं जाणार आहे। गुरुपूजनानंतर त्या ठिकाणी ऑनलाईन स्वामीजींचे त्या ठिकाणी जगद्गुरु श्रींचे प्रवचन होणार आहे। प्रवचन नंतर पुन्हा आपले नाणीजवरून जे प्रवचनकार असतात त्यांचं त्या देखील प्रत्यक्ष प्रवचन होणार आहे आणि प्रवचनानंतर पुन्हा त्या ठिकाणी उपासना दीक्षा दिली जाणार आहे। बाल उपासक दीक्षासुद्धा अगदी 7 वर्षापासून ते पुढे 13 वर्षापर्यंत ही बाल उपासक दीक्षा दिली जाते, जेणेकरून आपल्या मुलांवरती त्या ठिकाणी संस्कार झाले पाहिजे आणि अगदी लहान वयात ते घडले पाहिजे, हा हेतू स्वामीजींचा आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी जगद्गुरु श्रींनी त्या ठिकाणी बाल उपासक दीक्षा देण्याचा हा संकल्प चालू केलेला आहे। आणि या उपासक दीक्षेसाठी सुद्धा सर्वांना या ठिकाणी आव्हान करण्याचे काम रामानंद संप्रदायातर्फे या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी सगळ्यांना या महाप्रसाद देखील दिला जाणार आहे। कोणी त्या ठिकाणी महाप्रसाद म्हणजे घेतल्याशिवाय जायचं नाही, ही अक्कलकुवा तालुकावासियांना सगळ्यांना या रामानंद संप्रदायातर्फे आव्हान करण्याचे कार्य या भक्तगणांतर्फे सुरू आहे। जय सियाराम। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानेश्वर महाराज यांच्या कमलचरणात त्रिवार वंदन करून माझे नाव शिवनाथ पंडित सूर्यवंशी, नंदुरबार जिल्हा निरीक्षक। मी एक आव्हान करतो की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा येथे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम आयोजित केला जातो। त्याप्रमाणे 17 डिसेंबर रोजी अक्कलकुवा येथील कालिका मंदिरमध्ये सिद्ध पादुकाचं आयोजन केलेलं आहे।
त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून सर्व भक्त परिवार महिला सेनेच्या माध्यमातून पुरुष सेनेच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष शहादा तालुका नवापूर तालुका नंदुरबार तालुक्यातील जे भक्तगण आहे हे सर्वांच्या माध्यमातून आम्ही 1 महिन्यापासून या गावामध्ये प्रचार करतोय की आपण 17 डिसेंबर रोजी या सिद्ध पादुकाचे दर्शनासाठी सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा. माऊलींचे एक ब्रीद वाक्य आहे, तुम्ही जगा दुसऱ्या जगा, स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट करू नका आणि 10 मिनटं भक्ती करा. या भक्तीच्या माध्यमातून 100% आपल्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. हे 3 ब्रीद वाक्य घेऊन आम्ही सर्व भक्त परिवार या प्रचार प्रसार करत आहे. तर मी अक्कलकोव्यातील या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण 100% सुवर्णसंधी ही सुवर्णसंधी आपण दौडू नये आणि 100% आज 17 डिसेंबर रोजी या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्या. माऊलीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. ज्यावेळेस रामानंदाचार्याचा 50वा वाढदिवस होता त्या सुवर्ण महोत्सवात माऊलींनी फक्त आवाहन केलं की बुवा देहदान करायचे. जवळजवळ 65,000 लोकांनी महाराष्ट्र देहदानाचे फॉर्म भरले. त्यावेळेस आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आले होते. त्यांनी सांगितले या योजना महाराष्ट्र शासनाच्या भरपूर दिवसापासून आहे, पण अजून 3,000 लोकांनी सुद्धा देहदानाचे फॉर्म भरले. पण गुरुमाऊली फक्त आदेश सोडला तर 65,000 लोकांनी देहदानाचे फॉर्म भरले. आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये 166 लोकांनी अवयवदान केलेले, त्याप्रमाणे अवयवदानसुद्धा केलेले. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच 53 ॲम्ब्युलन्स ह्या विनामोफत या महाराष्ट्राच्या राज्य महामार्गावर ठेवण्यात आलेले आणि अशाप्रमाणे अनेक योजना माऊलीने राबवले. तसंसुद्धा आता कच्चे बंधारे म्हणून हा उपक्रम यामध्ये राबवलेला आहे. आत्ताच माऊलीने मागच्या वाढदिवसा 21 ऑक्टोबरच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितलं माऊलीने ग्लोबल वॉर्मिंग याच्या माध्यमातून की वृक्षारोपण करायचं आहे. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,46,627 लोकांनी वृक्षारोपण केलं आणि त्याचा सत्कार सोहळा उत्तर महाराष्ट्र पीठ नाशिक येथे माऊलींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस आपले महाराष्ट्राचे वनमंत्रीसुद्धा त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्याचप्रमाणे आतासुद्धा कच्चे बंधाराचं नियोजन केलेले. अशा पद्धतीने आणि माऊलीचे अनेक उपक्रम आहे की माऊलींच्या असं की ती सेवा करत तुला 100% मेवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि माऊलींचे एक ब्रीद वाक्य आहे की तुम्ही जागा दुसऱ्या जागवा, 10 मिनटं भक्ती करा आणि स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट करू नका. असे 3 जर तुम्ही जे या नियमांचं पालन केलं 100% तुमचा जीवनाचा कायापालट केल्याशिवाय जाणार नाही. म्हणून मी सर्व या अक्कलकोव्याच्या नागरिकांना विनंती करतो की आपण 100% आपल्याला ही संधी आलेली ही संधी आपण दौडून येणे आणि 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत दर्शनाचा लाभ घेऊन हा महाप्रसादाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना ह्या निरीक्षक यांना विनंती करतो. जय सियाराम. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने की सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या ठिकाणी घरघंटी वाटप केले जाते, शिलाई मशीनचे वाटप केले गेले, सायकलांचे वाटप केले जाते. मागच्या वर्षीसुद्धा या जिल्ह्यामध्ये तोळ्यामध्ये आम्ही जवळ 25 फवारणी पंपाचं वाटप केलं होतं. जे गरीब गरजू शेतकरी की ज्याची ऐपत नाही अशा लोकांनासुद्धा आपण मागच्या वेळेस तोळ्यामध्ये 25 फवारणी पंप वाटप केले. यावेळेसुद्धा या अक्कलकोव्यामध्ये 11 फवारणी पंप वाटप करणार आहे. ते पण या अक्कलकोव्याचे आमदार गावीसाहेब या जिल्ह्याचे आमदार पाडवीसाहेब यांच्या हस्ते, त्यांच्या इथले पोलीस निरीक्षक गीतेसाहेब, सरपंच अशा जे नामवंत जे पदाधिकारी किंवा अधिकारी यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तर सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण कोणी जावे अशी मी निरीक्षक या नात्याने विनंती करतो. जय सियाराम. जय सियाराम.